इराणवरील अमेरिकेच्या नौदल नाकेबंदीमुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणाव अधिक वाढलाय. नियमांच्या उल्लंघनाचं कारण देत इराणनं MSC फ्रान्सेस्का आणि एपिमिनॉन्डास ही दोन मालवाहू जहाजं जप्त केलीत. तसंच ओमानच्या किनाऱ्याजवळ आणखी एका जहाजावर गोळीबार करण्यात आला असून त्यामध्ये जहाजाचं मोठं नुकसान झालंय, मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 2 आठवड्यांच्या युद्धबंदीची मुदत संपली असली तरी ठाम करार होईपर्यंत इराणवरील नाकेबंदी आणि दबाव कायम राहील, असं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. मात्र पाकिस्तानच्या मध्यस्थीमुळे येत्या 72 तासात चर्चेची शक्यताही त्यांनी वर्तवली. यावर इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी ही नाकेबंदी वाटाघाटीतला अडथळा असल्याचं सांगत संवादाची तयारी दर्शवली आहे. दुसरीकडे इस्रायल लेबेनॉनमध्ये संघर्षावर तोडगा काढण्यासाठी वॉशिंग्टनमध्ये चर्चेची दुसरी फेरी होणार असून लेबेनॉनकडून युद्धबंदीला महिनाभराच्या मुदतवाढीची मागणी होण्याची शक्यता आहे. दक्षिण लेबेनॉनमध्ये इस्रायलची कारवाई आणि हिजबुल्लाचे ड्रोन हल्ले सुरूच असून या युद्धात आतापर्यंत 50,000पेक्षा अधिक घरांचं नुकसान झाल्याचा अहवाल समोर आलाय.